आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिलीत जाणाऱ्या मुलांच्या मातांसाठी। नमस्ते, आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील शब्दांच्या सहाय्याने गोष्ट तयार करण्याची क्रियाकृती तसेच बघून लिहिण्याच्या वर्कशीट बद्दल मुलांचे अनुभव नक्की सांगा। आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढूया। आता सांग सांग भोलानाथ हे बालगीत पाहू, ऐकू आणि मुलांकडून अभिनयासह करून घेऊ। तोपर्यंत व्हिडिओ पॉज करू। आमच्या पहिल्या क्रियाकृतीचे नाव आहे पहा आणि चर्चा करा। मुलांना सोप्या पद्धतीने तसेच खेळाद्वारे मोजणे ही क्रियाकृती समजवल्यास त्यांना पटकन समजते। हे आपण घरातील कामे करता करता सहज करू शकतो, जसे जेवताना ताटात मोजून चपात्या वाढाव्या, धुतलेले कपडे मोजावे इत्यादी। चला व्हिडिओच्या मदतीने आपल्याला कशा प्रकारे काम करायचे आहे समजून घेऊ। बाळा, तिथून आपल्याला चहा प्यायचे 4 वाटे घेऊन या। 4 वाटे आणून इथे ठेव। आता ना आपल्याला नाश्ता करायला प्लेट कोणते घेतो आपण? छोटेवाले ते 2 प्लेट घेऊन ये। हे किती आहेत सांग? प्लेट किती आहेत? 2। ठेव खाली। आता जाऊन ना आपल्याला 4 टोमॅटो घेऊन ये जा। बघ बर किती आहेत? 1 2 3 4। आता 4 कांदे घेऊन ये जा।
4. हा 4 आहेत का? नक्की. दोन मोठ्या वाट्या घेऊन आपल्या भाजी घ्यायच्या मोठ्या 2 वाट्या. हा किती आहेत ते? आहेत का 2? आहेत ना. ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू. चला पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे मिळून काही करू. चला आपण गेल्या 2 दिवसात काय जेवलो यावर बोलूया. त्या खाण्यातून आपल्याला पोषक घटक मिळतात का? दाखवलेल्या चित्रावरून आपण समजून घेऊया की कोणते पदार्थ किती प्रमाणात खाल्ल्यास आपल्याला पोषण मिळते. ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू. चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू. वस्तूची लांबी कशी मोजावी हे सांगण्यासाठी आपण घरातील वस्तू घेऊन जसे टेबल, टीव्ही, कपाट, ग्लास इत्यादी हाताच्या मदतीने कसे मोजतो हे दाखवा, म्हणजे 1 वीत. अशा प्रकारे प्रत्येक वस्तू किती वीत आहे हे मुलांना मोजायला सांगा. गरज पडल्यास त्यांना मदत करा. तसेच तुम्हाला दिलेली चित्र आणि अक्षराची जोडी लावा ही वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा. दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलांना आनंद झाला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.